त्यांनी जो उठाव केला तो जनतेसाठी शेतकऱ्यांसाठी होता की ती गद्दारीच होती? शिंदेनी उठाव केला तो शिंदेना मुख्यमंत्री होण्यासाठी केला. जनते वाचून शेतकऱ्यावर काय पडलेलं नाही. आमदारच विकत घेतले 50-50 कोटी रुपये तर विषय संपला ना त्यांचा. लाडकी बहीण योजना कोणी मागितली होती? काही मोर्चा निघाला होता एखादा का? काही आंदोलन झालं होतं? पण डॅमेज कंट्रोल करण्यासाठी ही योजना आणली. त्या प्रश्नावर लोकसभेला तुम्ही मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली अशी चर्चा होती. ती तिकिटासाठी होती की दुसरा काही विषय होता, किंवा त्या भेटीत नेमकी काय चर्चा झाली होती? किंवा विधानसभेला जर तशी एखादी ऑफर उद्धव ठाकरे गटाकडून आली तर काही शक्यता आहे का उद्धव ठाकरे गटाकडून? उद्धव ठाकरे साहेबांनी मला स्वतःहून मातोश्रीवर बोलवलं होतं, चर्चेसाठी बोलवलं होतं. तिकिटासाठी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा झाली आणि बुलढाणा लोकसभेला आम्ही तुमचं डन करतो, तुम्ही आमच्याकडून उभे राहा, तर ती सकारात्मक चर्चा झालेली होती. परंतु काही मंडळी राजीनामे घेऊन गेली, काही मंडळींनी माझ्या नावाला विरोध केला. कसं आहे राजकारणामध्ये मी काही कोणाच्या केळीचा बाग कापला नाही. उद्धव ठाकरे एखादा पाळला नाही असं म्हणायचं आहे का तुम्हाला? नाही, पाळायला बंधन थोडीच आहे त्यांच्याकडे. मी काय त्यांच्या पक्षातलं थोडीच आहे. त्यांना या बाकीच्या मंडळींनी प्रेशर केलं, काही मंडळी राजीनामे घेऊन गेली. अच्छा, आता त्याच्यात खूप मोठं अंतर्गत राजकारण झालं. कसं आहे की रविकांत तुपकर जर आला तर आपलं दुकान बंद पडेल, रविकांत तुपकराला तर आमचं नेतृत्व मागे पुढे होईल अशी भीती काही लोकांना असते. त्याच्यातून कदाचित झाला असेल, पण ठीक आहे, माझं काही बंधन नाही, माझा काही राग नाही त्यांच्याबद्दल, कारण तो त्यांचा पक्षांतर्गत प्रश्न आहे. पण विधानसभेला तशी काही अपॉर्च्युनिटी आली तर ती काय अजून चर्चा नाही झाली कुठल्या विषयाची. आजच्या घडीला माझ्या दृष्टीनं सोयाबीनला भाव मिळणं, कापसाला भाव मिळणं, DOC निर्यात होणं, तेलाचं आयात शुल्क वाढणं, महाराष्ट्रातला शेतकरी कर्जमुक्त होणं आणि 100% पीक विम्याची रक्कम पात्र अपात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर टाकणं. आज मी एका सत्ताधारी आमदाराचं स्टेटमेंट वाचलं वर्तमानपत्रात की जर विमा मिळाला नाही तर मी त्या विमा कंपनीच्या कार्यालयात घुसेन. सत्ता तुमची, मुख्यमंत्री तुमचा, उपमुख्यमंत्री तुमचे, तुम्ही तारखा देऊ देऊ बेजार झाले. आता कशाला घुसता विमा कंपनी? याचा अर्थ सरकारमध्ये तुमचं चालत नाही, याचा अर्थ विमा कंपनी तुमचं ऐकत नाही तर तुमचं कंपनीचं सॅटल होत आहे. तुमच्या मागण्या मान्य करत नाही समजा. माझ्या नाही, शेतकऱ्यांच्या. माझी काही मागणी नाहीये. थोडक्यात शिंदे, फडणवीस आणि अजितदादांना शेतकऱ्यांचं काही पडलं नाही, त्यांना फक्त सत्य द्यायचंय आणि सत्य देण्यासाठीच हे सगळं राजकारण सुरू. या सरकारला शेतकऱ्यांशी घेणं देणं नाही. रोज 10 शेतकरी आत्महत्या करतायत. शेतकरी मरणाच्या दारात उभा आहे आणि हा जसा रोम देश जळत असताना रोमचा राजा बिगुल वाजवत बसला होता, तसा महाराष्ट्रातला शेतकरी आत्महत्या करत असताना हे सरकार मात्र बिगुल वाजवत बसलाय अशी सध्याची परिस्थिती आहे. म्हणून आम्ही आंदोलन करतोय. आंदोलन करणं आमचा अधिकार आहे. उद्या कोणत्याही माणसाने आंदोलन करावं, प्रत्येकाला अधिकार आहे. एकनाथ शिंदे म्हणतात की जनतेसाठी त्यांनी उठाव केला आणि शेतकऱ्यांचं हे सरकार आहे, शेतकऱ्यांसाठी त्यांनी राज्यातून देखील काही निधी शेतकऱ्यांना दिला असं ते म्हणतात. शेतकरी कुणाच्या बाजूने असं वाटतं तुम्हाला? म्हणजे शेतकरी सरकारच्या विरोधात आहे. शेतकरी स्वतः शेतकऱ्यांच्याच बाजूने आहे, बाकी कोणाच्याच बाजूने नाही. पुढाऱ्यांवरचा विश्वास शेतकऱ्यांचा उडालेला आहे, व्यवस्थेवरचा विश्वास उडालेला आहे आणि म्हणून शेतकरी आत्महत्या करतो. लक्षात घ्या. हे काय असं याला राजकीय काहीतरी आरोप करून हा विषय फाट्यावर मारायचा इतका साधा सोपा विषय नाही. शिंदेनी जो उठाव केला तो जनतेसाठी शेतकऱ्यांसाठी होता की ती गद्दारीच होती? शिंदेनी उठाव केला तो शिंदेना मुख्यमंत्री होण्यासाठी केला. जनते वाचून शेतकऱ्यावर काय पडलेलं नाही. आमदारच विकत घेतले 50-50 कोटी रुपये तर विषय संपला ना त्यांचा. हे बाकीच्या जनतेला काय जुमानतात ते? आणि हे आमच्या शेतकऱ्यांनाही माझं सांगणं आहे की सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही, रस्त्यावर उतरा. निव्वळ या पुटऱ्याच्या मागे त्या पुटऱ्याच्या मागे बंद करा धंदा. आणि यांनी या आंदोलनात साथ दिली तर आम्ही रस्त्यावर उतरू, नाही तर मग आम्ही घरी बसू. कुठपर्यंत करायचंय? लोकांची साथ पण मिळाली पाहिजे. मिळते आता चांगली साथ, पण अजून जोमाना मध्य प्रदेशमध्ये जसं झालं तशा पद्धतीने महाराष्ट्रात आंदोलन पेटलं पाहिजे. लक्षात ठेवा. निश्चितच. मुख्यमंत्र्यांनी लाडकी बहीण योजना काढली, निवडणुकीच्या अनुषंगाने ती आहे असं वाटतं का तुम्हाला? आणि शेतकऱ्यांसाठी देखील लाडका शेतकरी योजना सरकारनं आणली पाहिजे असं अशी एखादी मागणी या मागण्यासोबत असणार आहे का? लाडकी बहीण योजना कोणी मागितली होती? काही मोर्चा निघाला होता एखादा का? काही आंदोलन झालं होतं? पण डॅमेज कंट्रोल करण्यासाठी ही योजना आणली. पण ठीक आहे, आमच्या बहिणीला तुम्ही दिले तर 1,500 रुपये भिकाऱ्यासारखे. जरा जास्त द्यायचे होते, थोडे महिन्याला 10,000 तर करायचे होते. इकडं सोयाबीन कापसावर दरोडा घालायचा, सोयाबीन कापसाच्या भावात आम्हाला लुटायचं आणि त्यातलेच पैसे काढून म्हणजे 50,000 खिसा मारायला यातले 500 रुपये इकडे द्यायचे उवाळणीमध्ये. असा धंदा सुरू आहे. बहिणीला दिल्याचं दुःख नाही, आनंदच आहे. पण जरा भावाचा विचार करा. आणि लाडका भाऊ बी म्हणू नका. सोयाबीनला कापसाला भाव द्या. मायच्या यायची एका बी योजनेची गरज नाही आम्हाला. आईची शपथ भाऊ. काय म्हणणं तुमचं याच्यावर? काही गरज नाही आम्हाला, कोणतीच नको आम्हाला. फक्त सोयाबीनला चांगला भाव द्या, कापसाला भाव द्या आणि शेतीला कंपाऊंड द्या.
पाणी आणि वीज द्या, विषय संपला. आम्हाला काहीच नको, कोणतीच योजना नको आम्हाला.